मुंबईतल्या कांदिवलीत गणेश विसर्जनावेळी बंदोबस्तावर असलेला गुंड हरीश मांडवेकर आणि त्याच्या साथीदारांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली। या प्रकाराने मुंबई पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गणेश विसर्जनावेळी गुंडांकडून महिला पीएसआयचा विनयभंग। गुंड हरीश मांडवीकर सह 4 गुन्हा दाखल। मुंबईत गुंडांची दहशत, पोलीस असुरक्षित। मुंबईत पोलिसांचं राज्य आहे की गुंडांचं, असा प्रश्न निर्माण झालाय। मुंबईतल्या कांदिवलीत गणेश विसर्जनावेळी बंदोबस्तावर असलेल्या गुंड हरीश मांडवेकर आणि त्यांच्या साथीदारांनी महिला पोलीस अधिकाऱ्यांचा विनयभंग केलाय। कांदिवली पश्चिमेच्या डहाणूकर वाडीच्या विसर्जन तलावावर गुंड मांडवीकर यांनी त्यांच्या 3 साथीदारासह दादागिरी केली। या प्रकरणी हरीशसह दीपक पांडे, हरीश चौधरी आणि राजेश कोकीसेरकर या 4 गुन्हा दाखल केलाय। धक्कादायक बाब म्हणजे हरीश मांडवीकर यांच्यावर तब्बल 11 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। हरीश मांडवीकर आता पोलिसांपासून संरक्षण मिळवण्यासाठी राजकीय आश्रयाला जात असल्याची चर्चा आहे। इतकंच नाही तर आमदार, खासदार आणि मंत्र्यांसोबतचे बॅनर झळकावून तो पोलिसांवर अप्रत्यक्षपणे दबावही टाकत आहे। हरीश मांडवीकर सारख्या गुंडांच्या दादागिरीमुळे पोलिसांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। हे विषय महत्त्वाचे आहेत कारण आपल्या राज्यामध्ये हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतःच्या बंगल्यावर बॉलिवूड बोलत होते, ऍक्टर्स बोलत होते, त्यांच्यासोबत गप्पा मारत होते, पण ह्या विषयांसाठी वेळ नाहीये। त्यालाच मी विचारतो ना, महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही? आणि मग मुख्यमंत्री जेव्हा तारकांबरोबर असतात, सितारांबरोबर असतात, तेव्हा मग राज्याचं कोण बघणार? कारण त्यांनी तर प्रशासन सोडून दिलेलं सगळं। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हरीश मांडवीकर सारख्या गुंडांना कोपऱ्यापासून ढोपरापर्यंत सोलण्याची गरज निर्माण झाली। तसं केलं नाही तर वर्दीतल्या महिला पोलिसांवर हात टाकण्या इथपर्यंत या गुंडांची हिंमत वाढेल, अशी भीती व्यक्त केली जाते। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।